तिकडे वेल्ल्यापर्यंत ही सगळी हायवेची जी कामं केलीत आणि हे जे सुखकर प्रवास आपण करतोय ह्याच्या मागे खऱ्या अर्थानं सुप्रियाताईंचं मोठं यश आहे। त्या ठिकाणी आपल्याबरोबर ते खंबीरपणे उभे राहिलेत, त्याच्यामुळे ही सगळी आपण कामं करू शकलो। तुम्ही आता बघितलं बरेचसे नेते आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करायला लागलेत। टेम्पो आता मोठा होणार आहे। काही नेते सोसायटीला उतरलेत, पण सोसायटीला का उतरले त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांची मतं वाचवायच्यात आणि ते ज्या नेत्यांना घेऊन फिरतात ते मला सांगायला अभिमान वाटतो। मागच्या इलेक्शनला ज्या वेळेला आपण आमदारकीला समोर गेलो होतो त्यावेळेला त्याच्यामधलं एकही आपल्या बरोबर नव्हतं, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही। इकडे जे आलेत ते सगळे मावळे आहेत आणि गेलेत ते कोण आहेत? गेलेत ते कोण आहेत हे लक्षात ठेवा। इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ताईला ताकद द्यायची, महाविकास आघाडीला ताकद द्यायची आणि या ठिकाणी शेवटची एक घोषणा देऊ आणि संपवतो। कोण आला रे कोण आला हे लक्षात ठेवा। धन्यवाद। धन्यवाद सचिन दादा। त्यानंतर शेंगड इन्स्टिट्यूट संस्थेचे प्रकाश पाटील सर आणि वैभव दीक्षित सर यांना विनंती की आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय ठाकरे साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे। आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान होणार आहे। प्रकाश पाटील सर आणि वैभव दीक्षित सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि वैभवजी दीक्षित सर यांच्या हस्ते उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। त्याचप्रमाणे खडकवासला मतदारसंघाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आता गाणं घ्यायचंय। यानंतर राजेजी सरकटे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गाणं सुरू केलं। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते गाणं सुरू करावं। या महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तुम्हा सर्वांचं दैवत, माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे या सर्वांचं आगमन झालेलं आहे। महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लय भारी महाविकास आघाडी। महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी। माझी नजर पुरत नाही तोपर्यंत जमलेल्या सर्व मतदार बांधवांनो भगिनींनो, ही महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची वज्रमूठ आहे। या केंद्र सरकारने आमचं दैवत आदरणीय पवार साहेबांवर तसेच हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हातात घेऊन निर्भीडपणे वार करणारे माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे
त्याचप्रमाणे भारत देशात भारत जोडो पदयात्रेत पायी चालून वेगळा संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी आणि आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी आणि आदरणीय राहुलजी गांधी यांनी हा जो दबाव आहे तो धुडकावून लावला. मोदीजी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मोदीजी हा छत्रपती शिवरायांचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आमच्या सोबत कधीच नाद करायचा नाही, नाद करायचा नाही. वादळासारखी वेगवान ही महाविकास आघाडी आहे. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराती है उसे महाविकास आघाड़ी कहते हैं, उसे महाविकास आघाड़ी कहते हैं. महाविकास आघाडीची वज्रमुठ नाही कधी झुकणार. महाविकास आघाडीची ही वज्रमुठ नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्ताला कर्रा कर्रा झुकवणार. मराठी अस्मितेची धारदार तलवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. मी तमाम या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जमलेल्या बांधवांना, भगिनींना या ठिकाणी विनंती करतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हाच एकच आवाज दुमदुमतोय, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. सर्वांना विनंती करेन, आमचं दैवत जाणता राजा आदरणीय पवार साहेबांच्या सन्मानार्थ मुलुख मैदानी तोप शिवसेना प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ, माननीय राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ, माननीय नाना पटोले यांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि टाळ्यांचा प्रचंड खडखडाट या ठिकाणी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. एकदा सर्वांनी गगनभेदी घोषणा देऊयात, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. एकदा सर्वांनी वज्रमुठ दिसू दे सर्वांची, महाविकास आघाडीचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. कृपया समोर जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण मागच्या बाजूला सरकून घ्यायचंय, कारण मागच्या लोकांना दिसत नाहीये. यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीरंगनाथ चव्हाण पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्या भागाच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न खासदार, महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, माननीय उद्धवजी, माननीय नाना पटोलेजी, माननीय अनिल देशमुखजी, माननीय बाळासाहेब थोरातजी, मदन बाफनाजी, सचिन आहिर, कुमार भाऊ, जगन्नाथ बापू, चंद्रकांतजी मोकाटे, शंकर मांडेकर, संजयजी जगताप, जयदेव गायकवाड, प्रशांत दादा जगताप, अंकुश काकडे, विठ्ठल मणियार, सचिन दोडके, काका चंद्रकांत मोकाटे. आज आपण सगळे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत. एकदा जोरदार आपल्या चिन्हाची घोषणा देऊया, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ही तुतारी आपल्याला या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात वाजवायची आहे आणि 7 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून महागाई,
बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त भारत आपल्याला करायचा आहे. आज मी मनापासून उद्धवजी, नाना पटोले आणि आम आदमी पार्टी, बाळासाहेब थोरात, वंचित आघाडी यांचे आणि अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की माझी उमेदवारी घोषित झाल्यापासून जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी पदाधिकारी मेहनत करतायत, कदाचित गुंजभर त्याच्यापेक्षा जास्त हे काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडीचे सगळे सहकारी करतात. एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रचार होतोय आणि मला खरं तर आश्चर्य वाटतंय की मी 3 वेळा या भागातून निवडून गेले, पण एवढी मोठी खडकवासल्यातली सभा आजपर्यंत मी खरंच पाहिलेली नाही. पूर्ण ताकदीने आणि या सगळ्या संघटनेतले सगळेच पदाधिकारी, आपले सगळे नगरसेवक आज विशाल तांबे व्यासपीठावर आहेत, आपल्या महिला पूजा आहे, सगळेच व्यासपीठावर बसलेले सगळे माझे सहकारी पदाधिकारी, अनेक जणांना, उद्धवजींना कदाचित कानावर गोष्ट गेली नसेल, नवनाथ असेल, अनेक सगळेच व्यासपीठावर आहेत. आमच्याकडे एक नवीन यंत्रणा सुरू झाली आहे, त्याला फोनची यंत्रणा म्हणतात. अनेक जणांना फोन येतात, पण आज जे या व्यासपीठावर आणि समोर बसलेले आहेत यातला एकही पदाधिकारी हा फोनला घाबरलेला नाहीये. प्रत्येकाला काय काय सांगण्यात आलं. परवा संजय राऊत साहेब त्याच्याबद्दल सासवडच्या सभेत बोलले, त्याच्यामुळे मी काय परत त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण खरंच मी आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यासपीठावरच्या आणि समोरच्या उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा करते की प्रलोभन दिलं झालं, धमकी काय नाही झालं, पण आज मोठ्या संख्येने आपण आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींच्या मागे ज्या पद्धतीने उभे राहिलेले आहात, ही खरंच माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. अनेक घटना गेल्या 8-10 महिन्यात माझ्या आयुष्यात झाल्या. मला असं वाटत होतं, आव्हान पत्रकार पण मला विचारतात की हा संघर्षाचा काळ हा कसा तुम्ही लढणार. म्हटलं जर आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी आणि राहुल गांधी लढू शकतात तर मी नक्कीच लढू शकते. आणि आमच्या सगळ्यांची ताकद हे तुम्ही सगळे आहात. खडकवासल्यामध्ये गाववाडी वस्ती सोसायटीमध्ये आपण जातो, आता प्रत्येक कुठेही आपण आता सिग्नलला थांबलो तर प्रत्येक जण आपल्याला हात करतो आणि एवढंच म्हणतो, यावेळीस खडकवासल्यात फक्त तुतारी चालणार, बाकी काही चालणार नाही. आणि हे कशासाठी? आपण केलेल्या कामामुळे, आपण केलेल्या संपर्कामुळे. आणि आज महाराष्ट्रावर जो अन्याय होतोय, आपली लढाई कुणाची आहे? आपली लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही आहे. आपली लढाई आज महाराष्ट्राच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार. आज आपल्याही भागामध्ये तुम्ही बघताय, आज हिंजवडीचे आजचा जवळपास 60% लोक जे इथे बसलेत नाही ते हिंजवडीमध्ये कामाला जातात. हिंजवडीमधली ITI ही आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना केली. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की आज तिथे 6 लाख लोक आज राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करतात. आणि आज सत्तेत असलेले काय म्हणतात की आम्ही नोकऱ्या देणार. अहो, आहे त्याच तुम्ही घालवल्या. 2 लाख नोकऱ्या ज्या उद्धवजी मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट आलेली घालवण्याचं पाप कोणी केलं? तर आत्ता तत्कालीन सरकारने. महागाई, आमच्या सगळ्या महिला रोज प्रचाराला मला भेटतात, मला म्हणतात ताई काही करा, त्या डाळीचा भाव 200 रुपयावरनं कमी आणा. म्हणजे महागाई कमी नाही झाली आहे, बेरोजगारी रोज वाढते आहे. आज IIT सारख्या संस्थेमध्ये 30-35% मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाही आहेत. हे चित्र आहे महाराष्ट्राच्या समोर. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा ते हिशोबच नाही. नाना आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत, आमच्या सगळ्यांना प्रिय असणारे अशोक चव्हाण. मी स्वतः अशोक रावांबद्दल अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि लोक काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे, आणि हल्ला चढवायचे आमच्यावर की सगळ्यात कोण भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आहात. आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते, पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला. हा मी नाही म्हणते,
आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढलंय तर मी लढले. आणि आज मी त्यांना विचारते, भाग्य बघा होते अशोक चव्हाणांचं. आरोप त्यांच्यावर झाले, वॉशिंग मशीनमधून ते भारतीय जनता पक्षात गेले. आपण सगळे मर रोज कामं करतोय. खासदार होणार फक्त 5 वर्षासाठी, अशोकराव 6 वर्षासाठी खासदार. म्हणजे आदर्श घोटाळा त्यांनी केला असं मी म्हणत नाही. म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो 6 वर्ष खासदार, आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा ब्रबड काढला नाही त्याला वणवण फिरून 5च वर्ष मिळतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष, माझी त्यांच्याशी लढाई, त्यांच्याशी लढाईचं कारण असं आहे की दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, तिथे पण भाव नाही ना वारज्यामध्ये त्याला भाव आहे. काय स्वस्त झालंय मला सांगा? वारज्यामध्ये दूध स्वस्त आहे, भाजी स्वस्त आहे, तरकारी स्वस्त आहे, काय स्वस्त आहे? आणि ही लढाई त्यांच्या विरोधात आहे, कारण का ही स्वाभिमानाची लढाई आहे. आज उद्धवजी इथे आलेले आहेत. मगाशी आम्ही ह्याचीच चर्चा करत होते की आज आम्ही कुणाच्या विरोधात मतं मागतोय की ज्या चिन्ह आणि विचाराच्या बाजूनी आज उद्धवजी आणि पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला. म्हणजे मी तर नेहमी म्हणते एकच शिवसेना आहे माझ्यासाठी, कारण बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना. आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी शिवसेना पक्ष हा माननीय उद्धवजींना दिला. त्याच्यामुळे जर शिवसेनेवर कुणाचा हक्क असेल तर तो फक्त आणि फक्त उद्धवजींचाच आहे. त्याच्यामुळे नकली बकली हे काय विषयच नाहीत आपल्याकडे. आणि जेवढे उद्धवजी, मी खरंच तुमचे मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी या इलेक्शनमध्ये लढतोय. माझा विश्वास आहे की खडकवासल्यामध्ये कमी जास्त कधी झालं असेल, पण यावेळी तुतारीच खडकवासल्यामध्ये चालणार आहे आणि त्याचं मोठं श्रेय हे काँग्रेस आणि शिवसेनेला जाणार आहे. आपल्या सगळ्यांची या भागात जो विकास झाला, रस्ते असतील, पाणी असतील, लोक आज म्हणतात की काहीच विकास झाला नाही. मी त्यांना माझं मराठीतलं पुस्तक पाठवलंय हो. त्यांनी फक्त आज संध्याकाळी जर ते वाचलं ना तर उद्या ते तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतील, मला खात्री आहे त्याची. पण कोण त्यांना भाषणं लिहून देतं याचा मला प्रश्न आजकाल पडायला लागला. 18 वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं. घटस्फोट होऊन 6 महिने झालेत, पण माझ्यातले असे गुण लोक आजकाल सांगतात जे मी कधी ऐकलेले पण नाही. आणि माझा त्यांना प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर मग 17.5 वर्ष गप्प कशाला बसला? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलंय? त्यामुळे दुर्दैव आहे की आमचे विरोधकांकडे काही विषय नाही. ना भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात, ना महागाईच्या विरोधात बोलतात, ना बेरोजगारीच्या विरोधात. ते मूळ मुद्द्यावर येतच नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथून जी पुढे लढाई आहे ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहे. मी राजकारणात कशासाठी आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. आणि मी पक्षाकडे काय मागितलं? आज माझ्याबद्दल बोलतात की अहो पुत्र आणि पुत्री प्रेमी मुळे 2 पक्ष पडले. मी त्यांचे जाहीर आभार मानते. आधी आम्हाला काय म्हणायचे? NCP, नॅचरली करप्ट पार्टी. आम्हाला भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते. आणि आई वडिलांनी मुलीवर प्रेम करणं हे भ्रष्टाचार करण्यापेक्षा नक्कीच बेटर. मग भ्रष्टाचार का मुलांचं प्रेम तर मुलांचं प्रेम. आणि सगळ्यांना माहिती हो की पक्ष का झालं, कशाला झालं. त्याच्यामुळे त्या इतिहासात नको रमूया, याच वास्तव ते रमूया. आज आपल्याला धनकवडी असेल, वारज्यात असेल, लोक मी प्रचार करताना म्हणतात अहो आम्ही उगाच दुसरीकडे राहायला गेलो, आम्हाला वारज्यात राहायचंय नाही तर धनकवडीत राहायचंय. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की वारज्या आणि धनकवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे चांगलं काम झालेलं आहे. त्यामुळे आपण सगळे आज इथे उपस्थित राहिला. आज खरं तर उद्धवजींना मुंबईला जायचं आहे, त्याच्यामुळे मी फार मोठं भाषण करणार नाही आहे, पण थोडक्यात घेऊ, कारण का सगळ्यांनाच पुढे आणखीन सभा आहे. त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण आपलं चिन्ह गाव, वाडी, वस्तीपर्यंत आपण पोचवावं एवढीच आपल्याला विनंती करते. आम आदमी पक्षाचे सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा नेता जेलमध्ये असला तरी प्रत्येक सहकारी हे सगळे, आणि समाजवादी पक्षाचेही नेते आज सगळे खूप मोठ्या संख्येने आपण आज इथे आलात. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते.
आणि आज मी नाना पटोलेंना विनंती करते की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन करायचं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. महाविकास आघाडीच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या संसद रत्न उमेदवार आपल्या सगळ्यांच्या ताई श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसेनेचे प्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे स्नेही उद्धवसाहेब ठाकरे, आपले सगळ्यांचे नेते आणि राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात, आमचे AICCचे सचिव आशिष दुवाजी, पंच फार मोठा आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांची आपले ज्यांनी तानाशाह सरकारचा त्यांना शरण न जाता त्यांनी प्रामाणिकपणे लढाई लढली, त्यांना जेलमध्ये टाकलं. गृहमंत्री राज्याचा एखाद्या कुठल्या देशामध्ये नाही, जगाच्या पाठीवर असं इतिहास नाही की गृहमंत्री हा जेलमध्ये जातो. पण केंद्रातल्या तानाशाह सरकारने जे पाप केलं त्या पापाच्या समोर न झुकता त्यांनी स्वाभिमानाची लढाई लढली. हे राज्याचे माजी गृहमंत्री आमचे स्नेही अनिल देशमुखजी, मंच फार मोठा आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचे सगळे नेते, काँग्रेस पक्षाचे आमचे नेते, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे सगळे नेते, कम्युनिस्ट, आप पार्टी, समाजवादी पार्टीचे सगळे पदाधिकारी उपस्थित, मोठ्या संख्येनं माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू. खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीची एक तानाशाह सरकार आली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचं पाप त्यांनी केलं, लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, या व्यवस्थेच्या विरोधात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने त्या तानाशाह नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलं. आणि मी तुम्हाला विश्वासानं या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्यात. या दोन्ही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे 100% उमेदवार निवडून येतात आहेत. अशा पद्धतीचा जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली. नेत्यांना सांगायची गरज पडत नाही, स्वतः जनता या युद्धामध्ये सामील झाली आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे आणि भाजप बरोबर जे कोणी लोक गेलेत त्यांनाही सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, हा मानस महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या लोकांनी घेतला आणि त्या पद्धतीचे निकाल आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मी काल पण बोललो की नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात येऊन मतं मागण्याचा अधिकार नाही. लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्यांचे अधिकार असतात, पण प्रधानमंत्री मी एका गुजरातचा होऊ शकतो हे आपल्याला सातत्यानं महाराष्ट्राच्या लोकांना जाणवते. जेव्हा खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं, त्या खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून राज्यातले सगळे उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले.
साधा कांद्याचा आपला प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पवार साहेब असतील, आम्ही असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, सगळे आम्ही राज्याच्या शेतकऱ्यांसाठी लढतोय. महाराष्ट्राच्या कांद्याची निर्यात बंद केली, पण गुजरातल्या कांद्याची निर्यात चालू आहे. म्हणजे नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का? अशा पद्धतीचा पहिला प्रधानमंत्री हा असेल की एका राज्यावर प्रेम करणारा आणि एका राज्यामध्ये सगळ्या गोष्टी नेऊन टाकायच्या, अशा पद्धतीचं कृत्य केलं जाते. ही मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग आणि आजही ड्रग मोठ्या प्रमाणात आणि नवीन पिढीला बर्बाद करायची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. म्हणजे ते ड्रग महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या मार्गातून आणायचं. मुंद्रा पोर्टच्या माध्यमातून जो यांच्या मित्रांना दिलेला आहे त्या समुद्र मार्गाने या ठिकाणी ड्रग आणायचे आणि महाराष्ट्रातली ही नवीन पिढी बर्बाद करायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे खराब करायचे. हे पाप ते लोक करतात. पण महाराष्ट्रातले उद्योग त्या ठिकाणी नेऊन महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं पाप, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायचं पाप हे लोक करत असतील तर हा महाराष्ट्र कधी शांत राहणार नाही. आणि म्हणून मताच्या रूपाने महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनी भरभरून मतं देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या टप्प्यातल्याही निवडणुकीमध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो, कारण उद्धवजीला कोल्हापूरला जायचं आहे. मी जास्त भाषण न करता एवढंच सांगेल की एक चांगलं नेतृत्व आपल्या भागातून सुप्रियाताईच्या निमित्तानं आपण उभं केलं. जे खोक्याचे, जे भ्रष्टाचारी लोक ताईंनी म्हटलं त्याप्रमाणे गेलेत. आज चांगला महाराष्ट्र निर्माण करायची संधी आपल्याला आली आणि म्हणून या भागातून सुप्रियाताई सुळे यांना बहुमतानं निवडून पाठवणं आणि चांगल्या मतानं, बॉर्डरवर नाही, कमीत कमी 5 लाखाच्या फरकाने सुप्रियाताई या मतदारसंघातून गेली पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करतो. हे 2 मतदारसंघ पुणे आणि बारामती लागून आहे आणि दोन्ही मतदारसंघातली लोक इथं आलेली आहेत. इकडे आमचे रवींद्र धंगेकर आहेत. हे एक सामान्य कार्यकर्ता, लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता, लोकांच्या आवाजाला, त्यांच्या दुःखात धावून जाणारा आमचा उमेदवार पुण्यामध्ये उभा आहे. त्याही उमेदवाराला आपल्याला सगळ्यांना बहुमतानं, इकडे पंजा आणि इकडे तुतारी, दोघांचाही हाताचा संबंध आहे. पाहिलं ना, पंजानी पकडलेली आहे तुतारी. त्याच्यामुळे हे बंधन आणि आपली एकीकडे मशाल, हे आपला एकदम ठरलेला कार्यक्रम आहे. पंजाशी सगळं नातं, तुतारीचं असो की मशालचं असो, हे सगळं जुळलेलं आहे. हे बंधन कायम राहिलं पाहिजे आणि असाच महाराष्ट्र एकत्रित विकासाच्या झोतात आणण्याचा आणि देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार जे झोळी घेऊन आले होतं आणि झोळी घेऊन वापस पाठवायची वेळ आता आलेली आहे. काल पुण्यामधल्या सभेमध्ये सगळ्या खुर्च्या खाली होत्या, इथं बसायला जागा नाही. आता या ग्राउंडची संख्या त्यांनी मोजली पाहिजे. मीडियावाले दाखवत नाही, कालच्या खुर्च्या त्यांनी दाखवल्या नाही, काही चॅनल दाखवत होते. इथं बसायला जागा नाही. म्हणजे त्याच्यानंतरही सुद्धा, आणि तुम्हाला सांगतो खाली सगळं जाम. आज तर कुठेही ट्रॅफिक जाम नाही, पण नरेंद्र मोदी आले की सगळं ट्रॅफिक जाम, वरचंही ट्रॅफिक जाम. मी पवारसाहेब तुम्हाला सांगतो, आता तुम्ही केंद्रात खूप काम केलं. राष्ट्रपती जेव्हा येतात त्याच्यासाठी 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये हवाई वाहतूक वगैरे सगळी बंद केली जाते. पण नरेंद्र मोदीनं या तानाशा व्यवस्थेनं 100 किलोमीटर एरिया फिरवला. कोणाचं हेलिकॉप्टर उडू शकत नाही, कोणाचं विमानही उडू शकत. म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था. सत्तेचा माज जो असतो तो भाजपनी महाराष्ट्राला दाखवून दिला, देशाला दाखवून दिला. हे अनेक याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. वेळ कमी आहे, त्यामुळे मी जास्त न बोलता पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करून आमच्या सुप्रियाताईच्या तुतारीवर आणि आमच्या रवींद्र धंगेकर यांच्या पंजावर मतदान करून दोघांनाही बहुमताने निवडून पाठवावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. ऐतिहासिक सभेला आता त्यांना उपस्थित राहिलेले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेजी,
ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य मित्र पक्ष त्या सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रचंड संख्येने आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करायला मला मनापासूनचा आनंद होतो. निवडणूक देशाचं सूत्र, देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा आणि गेली 5-10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता तुम्ही दिली त्यांच्या कामाचा आढावा घ्यायचा, त्या दृष्टीनं ही निवडणूक आणि ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. काल देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात होते, आजही जे महाराष्ट्रामध्ये होते. चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात त्यांना पुन्हा पुन्हा यावं लागतं. स्थिती कशामुळे झाली आपण बघितलं. केवळ निवडणुकीचा जो कार्यक्रम, निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला आहे तो मोठा गमतीचा आहे. तामिळनाडू राज्यामध्ये 42 लोकसभेच्या जागा आहेत. त्या 42 जागांचं निवडणूक एका दिवसामध्ये. उत्तर प्रदेशमध्ये त्याहीपेक्षा अधिक जागा आहेत, त्यांची निवडणूक 2 दिवसामध्ये. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्याची निवडणूक 5 दिवसामध्ये. ती कशासाठी? जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? ती होऊ शकत नाही त्याचं महत्त्वाचं कारण मोदींच्याकडे त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. पण पर्याय काय? पर्याय त्यांनी हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक 4-5 टप्प्यामध्ये घ्यायची, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं, खऱ्या खोट्या गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा रुचा मिळवायचा. हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. मोदी आले, याच्याही आधी आले, 14 साली पहिल्यांदा आले. 2014ला त्यांनी सांगितलं काय? ते सांगत होते सगळ्या सभेमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यामध्ये महागाई प्रचंड वाढली, ही वस्तू खरी नव्हती. त्यांनी असं सांगितलं मोदींनी. साधी गोष्ट आहे. पेट्रोलचा दर, इंधनाचा दर, पेट्रोलचा दर 2014ला 71 रुपये लिटर होता. मोदींनी सांगितलं 2014ला माझ्या हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो. 50 दर होऊन गेले. आज नुसते 50 नाही, 3650 दिवस झाले मोदींनी हे आश्वासन दिलं. आणि 3650 नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली? 106 रुपये लिटर. म्हणजे आश्वासन दिलं होतं 50% खाली आणतो, आज 106.
किंवा आमच्या घरामध्ये किंवा आमची आई बहीण पत्नी स्वयंपाक करायला सिलेंडर वापरते. मोदी साहेबांनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही 410 जो होता तो आणखीन खाली आणणार. लोकांना वाटतं खरं आहे. 410चा किती सिलेंडर गॅस आज झाला 1160 रुपयाचा. आणि मोदींनी सांगितलं काय होतं, त्यांनी हे सांगितलं होतं की बाबांनो मत द्यायला जात असेल तर सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार करून मत द्यायला जा. तुमची खात्री होते की आता परिवर्तन होणार आहे. याचा अर्थ एकच आहे, चुकीच्या गोष्टी सांगायच्या, खोटी आश्वासनं द्यायची. या देशामध्ये तरुणांच्या उद्या अस्वस्थता आहे, नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात. मोदींनी सांगितलं की आम्हाला लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही 2 कोटी तरुणांना नोकरी देऊ. 10 वर्ष होऊन गेली. आज काय चित्र दिसतंय जगामध्ये. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट नोकरी या संबंधीचा अभ्यास करतात. त्यांचा अहवाल नुकताच आला आहे की भारतामध्ये 100 तरुण शिकून बाहेर पडले त्याच्या 87 तरुणांना नोकरी मिळत नाही. याचा अर्थ काय? 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणारे मोदी आज 100तल्या 87 मुलांना नोकरी देऊ शकत नाही. या तरुणांची सुद्धा फसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतली. या सगळ्या गोष्टी बघितल्याच्यानंतर यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची हे देशाच्या हिताचं नाही या निष्कर्षाची आपण पोचतो. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भवितव्याच्यासाठी वापरायची. आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात याची उदाहरण आहेत. एक उदाहरण सांगतो. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. रांची ही राजधानी आहे आणि 10 मुख्यमंत्री आदिवासी आपल्या राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत पाहिजे यासाठी अखंड प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात. केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रश्न सोडवले नाही म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर आणि मोदींच्या टीकाटिप्पणी केली. परिणाम काय झाला? राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. आज देशाची राजधानी दिल्ली आणि या दिल्लीमध्ये गेले 2-3 निवडणुका अरविंद केजरीवाल हे निवडून येत आहेत. मी दिल्लीमध्ये पार्लमेंटचा सदस्य म्हणून जातो आणि आम्ही बघतो या दिल्लीचा चेहरा बदलतोय. केजरीवालनी काम उत्तम केले. केजरीवालनी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढवला. केजरीवालनी दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळे लोकांचा आजारपण असो, आरोग्याचे प्रश्न कमी असो हे दिल्लीमध्ये कमी झाले. आणि म्हणून लोकांच्यासाठी काम करणारा केजरीवाल. कुठेतरी केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या टीकाटिप्पणी केली. आज केजरीवालला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला 1 नाही 2 मुख्यमंत्र्या तुरुंगात टाकायचं. पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची. ममता बॅनर्जीचे जे मंत्री आहेत त्यांच्या विरुद्ध खटले भरायचे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी नाना भाऊंनी केला
की अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करतात, त्यांना तुरुंगात टाकायचं. सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते उत्तम लिखाण करतात, लोकांच्यामध्ये जागृती करतात, त्यांना तुरुंगामध्ये टाकायचं. ही सत्ता लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी दिली. आता स्वातंत्र्याच्या पूर्वी अनेकांनी इंग्रजांच्या तुरुंगामध्ये दिवस घालवले. त्यांच्या कष्टानं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल याची ते खबरदारी घेतात. या सगळ्या लोकांच्याबद्दल आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने बोलतात. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण देशाचं चित्र समजून येण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी जातो, देशाची पदयात्रा करतो, रस्त्याने लोकांना भेटतो, शेतकऱ्यांना भेटतो, तरुणांना भेटतो, आया बहिणींना भेटतो आणि या देशाचं दुखणं काय ते समजून घेऊन उद्या मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करतं. त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं, त्यांच्यावर टीका केली जाते. कशासाठी टीका करायची? पदयात्रा करणे ही काही गुन्हा नाही. आणि अशा तरुणाला एक प्रकारची टीका करायची. ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने देशाची पदयात्रा केली, त्यांचे वडील राजीव गांधी यांची देशासाठी हत्या झाली, देशासाठी त्यांनी प्राण दिले. त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांनी देशाच्यासाठी हौतात्म्य पत्करले. आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये 13 वर्षे तुरुंगात घालवले इंग्रजांच्या. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याची भ्रष्टाचार ज्यांनी केली त्या कुटुंबाचा राहुल आज त्याला वेडावाकडे बोलून त्याची एक प्रकारची नावलस्ती करण्याच्या संबंधीची गोष्ट आज देशाच्या प्रधानमंत्री करतात. आणि म्हणून प्रधानमंत्री या पदाला एक महत्त्व आहे. त्या महत्त्वाच्या पदाचं महत्त्व शिकवणं तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि ती गोष्ट आम्ही करतो. आम्ही त्या संबंधीचे व्यक्तिगत टीका त्यांच्यावर कधी करत नाही. पण त्या पदाचा गरिमा आज त्यांनी ठेवलेली नाही. जाईल त्या राज्यामध्ये तिथल्या राज्याच्या नेत्यांची टीका टिप्पणी करून वेजत करायची हा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. आणि हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि ती बदल करण्याची संधी आज निवडणुकीच्या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना आली. आज आपण या ठिकाणी जमलो. आज तुमच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची उमेदवारी दिली. तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये येत आहे. या देशाच्या पार्लमेंटमध्ये जे सदस्य सतत हजर राहतात, सतत भाग घेतात आणि लोकांच्या भ्रष्टाची बांधणी करतात, याचा जो आढावा पार्लमेंटमध्ये घेतला त्याच्यामध्ये 98% उपस्थिती आणि दैनंदिन जनतेच्या प्रश्न मांडण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न चर्चा ज्यांनी आयोजित केल्या त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव हे त्या ठिकाणी येतं. दुसरे उमेदवार पलीकड शिरूरमधनं डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांनी पार्लमेंटमध्ये अतिशय उत्तम काम केलं. आणि म्हणून संसद रत्न म्हणून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला. पुणे शहरामध्ये रवींद्र रंगेकर एक सामान्य कुटुंबाचा ग्रस्त, लोकांच्या भ्रष्टाचारासाठी अखंड प्रयत्न करणारा तरुण आज त्या ठिकाणी उभा म्हणून आलेला आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये संजय वाघेरे या तरुणाला मावळमधून संधी दिली. या सगळ्यांच्या निवडणुकीच्या खुणा
जरी वेगळे असल्या तर व्यक्ती आपल्याला ठाऊक आहे. सुफियातांची सूर्यांची खून निशाणी ही तुतारी वानराला मनुष्य ही याची कल्पना आहे. आपल्याला अमरकोळींची सुद्धा खून तीच आहे. आणि त्याच्यानंतर दंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांची खून हाच ही आहे. आणि चंद्र कागेर यांची खून मशाल आहे. या चारही खुना त्या त्या भागाचे जे मतदार असतील त्यांनी लक्षात ठेवावं आणि मताचा विक्रम करून या सगळ्यांना इथून या देशाच्या राजकारणाला पुणे शहराचं या भागातून एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी केलं. हा इतिहास आपल्याला एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते उद्धवजी ठाकरे यांना बोलण्याची विनंती करतो. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या आपल्याला संबोधित करतील. आदरणीय पवार साहेब, माझे मित्र नाना पाटोलेजी, थोरात साहेब, देशमुख साहेब, आपली खासदार सुप्रियाताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे. पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार. आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली, महाराष्ट्र मिळवून दिला, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत. महाराष्ट्राची लूट होते, महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवली जाते, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं. आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच गोळ्यांना सामोरे गेलात. आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र काही झालं, प्राण गेला तरी 72 पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही. सुप्रियाताई, तुझं मला कौतुक करायला पाहिजे, कारण हे असे प्रसंग फार यातनारही असतात. आम्ही त्यातून गेलोय, जात असतोच. माझं ठीक आहे, मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो, पण तू तर मुलगी आहेस, महिला आहेस, तरी देखील तू पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत, त्याचा मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनींना तुझा अभिमान आहे. बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत. नाना, तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत, सगळं ट्रॅफिक जाम, पॅक, खाली पण जाम, वरती पण जाम, आणि मध्ये फिरतात. काल पुण्यामध्ये सभा झाली, ठिकाण योग्य होतं, रेसकोर्स. कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडेबाजारच दिसतो. पण कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात, कितीला रे? ते घोडे नाहीत, ती खेचरे आहेत, गाढवं आहेत ओझी वाहणारी.
आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात. नाही त्याला घोडा नाही लागत. नाही म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी. पण एकूणच ही जी निवडणूक आहे, मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची. कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात, 19ला झाले, 14ला झाले. पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं. आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता. अरे मग लहान भाऊ होतो तर मग नातं का तोडलं? बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा. अजूनही ह्यांच्या मानगुट्टीवरती, म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा, पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये. 10 वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात, चिमटे काढून बघा. जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे, त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात. कारण आता तुमची खुर्ची जाते. पण यांची भाषा एवढी खाली आले. काल ते काय म्हणाले मला असं वाटतं, कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत. आहेत भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात? पवार साहेबांना बोललात. मग जसे भटकती आत्मा असते ना, तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो, बुभुक्षित आत्मा असतो. आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहितीये? सगळीकडे जातो. आणि सगळं काय म्हणजे पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय. आणि हे स्वतःसाठी लढतायत, मी माझं माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत. त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. कारण मुख्यमंत्री बनायला लोकांची मतं लागतात. ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शहानी त्यांच्या मुलाला, तसं मुख्यमंत्रीपद नाहीये. पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये. 15, 20, 25 किती सभा घेत आहेत. पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा, त्यांच्या घराकडे बघा, त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा. शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही, पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला, तो दुप्पट झाला, तिप्पट झाला. आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे. पण महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे, दिलदार आहे. पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये, अजिबात नाहीये. आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये. महाराष्ट्राची परंपरा ही शूरांना वंदन करण्याची आहे. म्हणून ते जे आहे ना, शूरामी वंदिले. आज भाजपचं जे चाललंय ते चोरामी वंदिले असं चाललेलं आहे. सगळ्या चोरांना ते वंदन करतायत. आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल, पण असाच एक वखवकलेला आत्मा 300-350 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला दाहोदमध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रावरती आलेला चालून. कोण? कशासाठी आलेला? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चुरडून टाकण्यासाठी तो आला होता. महाराष्ट्र गिळायला आला होता. अहो 27 वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला. त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही. इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल, कुठेतरी अजूनही भटकत असेल. ही अशी वखवक एवढी बरी नाही. त्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला. म्हणे पवार साहेबांनी काय केलं? मी तर दर सभेमध्ये विचारतो, ग्रामीण भागामध्ये. मला इथे कल्पना नाही, कारण आता पुणे सुद्धा असं वेडवाकडे वाढलेलं आहे. ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग कधी संपतो, ग्रामीण कधी सुरू होतो, मला कल्पना नाही इकडे. कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय.
त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील. आलेत का? नाही, खरंच आलेत. कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होतं आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. माझ्या सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते, थोरात साहेब महसूल मंत्री होते, देशमुख साहेब गृहमंत्री होते, हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते. आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातलं आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं. तेव्हा कापसाचे भाव काय होते, सोयाबीनचे काय होते, हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही तुमच्यासारखे खोटं नाही बोललो कधी. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करून दाखवतो तेच आम्ही बोलतो. पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे. आज मला कळत नाही, सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप्ट पार्टी, आणि क्लीन चिट कोणाला मिळाली? मग 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला होता? बँकेचा घोटाळा कोणी केला होता? बरं ते सोडून द्या. काल परवाकडे आपले मोदीजी शिवसेनेला, हो माझ्या शिवसेनेला, माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली सेना म्हणाले. कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज, गद्दारांची टोळी, गाढवांची टोळी, ही त्याला ते सेना मानतायत. मग मोदीजी मला सांगा, आज जर का न्याय तुम्ही लावलात तर तुम्ही जे बोलला होतात नॅशनल करप्ट पार्टी, आता आमचंही चिन्ह गद्दाराने दिले आणि पवार साहेबांचं पण गद्दाराने दिलेलं आहे. मग नॅशनल करप्ट पार्टी ही इकडे आहे का तुमच्या सोबत आहे? मग ही कशी चालते तुम्हाला नॅशनल करप्ट पार्टी? ही एका बाजूला आमच्यावरती टीका करायची नकली सेना, पण अख्खी भ्रष्टाचारांची फौज. म्हणजे मी कालपासून जे बोलतोय, एक अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी, सगळे सोबत भ्रष्टाचारी आहेत. यांची नीती अशी आहे, मी तर हा प्रश्न दरवेळेला विचारतो, जी शिवसेना अख्खी, ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात जी मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. त्या शिवसेना प्रमुखांनी अत्यंत कठीण आणि प्रतिकूल काळामध्ये सुद्धा मोदींना जेव्हा वाजपेयी काढायला निघाले होते तेव्हा मोदींची बाजू घेतली होती. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात आणि मग कोणाचा तुम्ही प्रचार करताय? मी कालच्याही सभेत विचारला प्रश्न, तोच तुम्हाला विचारतो. तुम्ही युट्यूब बघता ना? मग त्या रवीश कुमारनी मोठं सेक्स स्कॅन्डल मुद्दामून बघा. मोदींना कोण हवे आणि कोण नको. त्या कर्नाटकामध्ये देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवन्ना, त्याचं ते सेक्स स्कॅन्डल, त्याच्या चित्रफिती मागून चित्रफिती आलेल्या आहेत आणि मोदीजी त्याचा प्रचार करतायत. ह्याला मत द्या म्हणजे मला मत मिळेल, त्यांना मत मिळेल. त्या रेवन्नाचे हात बळकट करा, कशाला आणखीन फिल्म काढायला? अशी सगळी माणसं, ते तर झालंच. ही यांची नीती आणि वरपासून खालपर्यंत. म्हणून मी यांना फेकड फाकड जनता पार्टी म्हणतो. ते उगाच नाही बोलत, मुद्दामून बोलतोय त्यांना. मी फाकड एवढ्यासाठी म्हणतो कारण यांनी कधी कोणताही विचार दिलेला नाही, कोणताही आदर्श निर्माण केलेला नाही. अशोकरावांचा सोडला तर ना नेता दिला ना विचार दिला. आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तर ते कधीच नव्हते. उद्याच्या 1 मेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा तेव्हाचा जनसंघ सामील झालेला नव्हता. कारण माझे आजोबा त्यावेळेला अग्रणी होते. शिवसेना प्रमुख तेव्हा शिवसेना नव्हती, पण माझे वडील म्हणजे बाळासाहेब, माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे, हे सुद्धा माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. आणि हा इतिहास 300-400 वर्षापूर्वीचा नाहीये, हा आता 60-65 वर्षापूर्वीचा आहे.
जनसंघ त्यावेळेच्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाला होता, पण कशासाठी? घुसायचं आणि काय मिळेल ते घेऊन बाहेर यायचं. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये तो सामील झाला आणि जेव्हा निवडणूक लढवण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा आत्ता सारखाच जागा वाटपावरून घोळ करून पहिली जी संयुक्त महाराष्ट्र समिती कोणी जर का फोडली असेल, ते पाप कोणी केलं असेल तर या भाजपच्या तत्कालीन बापाने म्हणजे जनसंघाने केलेला आहे. म्हणजे यांचा महाराष्ट्र द्वेष हा तेव्हापासूनचा आहे. काल माझी जी सोलापूरला सभा झाली, आज मोदीजी धाराशिवला, म्हणजे त्यांच्या भाषेत उस्मानाबादला होते. मी मोदीजींना जाहीर विनंती म्हणा, आवाहन म्हणा, आव्हान म्हणा, त्यांना मी म्हटलं होतं, शिवसेनेचं जे एक मशाल गीत आहे, त्या मशाल गीतामध्ये तुमच्या सगळ्या अशा ज्या घोषणा आपण देतो ती घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी. हे मोदींचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग, त्यांनी त्यातल्या जय भवानी शब्दाला आक्षेप घेतला. नाही म्हणे तो काढा. म्हटलं कसं काढा? तो जर का काढला तर यांची जी काही बिन आत्म्याची शरीरं फिरतायत तशी आमची अजून झालेली नाही. आमच्या शरीरात आता आजही आत्मा आहे. जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे. ही बिना आत्म्याची जी भटकती शरीरं फिरतायत त्यांना जय भवानी जय शिवाजीचं महत्व नाही कळणार. आणि मोदीजी काय सगळी जी नाटकं करतायत, समुद्राच्या बुडाशी जाऊन आले द्वारकेच्या इकडे, ना चांगली गोष्ट आहे. जय श्रीराम, आम्ही जय श्रीराम म्हणतो, बजरंगबली की जय आम्ही म्हणतो, पण तुम्हाला जय भवानी बद्दल एवढा मत्सर का? तुम्ही समुद्राच्या बुडाशी जाऊन आलात, पण धाराशिवला जाऊन तुळजा मातेच्या दर्शनाला अजून तुम्ही गेलेला नाहीत. पंतप्रधान पद बसल्यापासून त्याच्या आधी पण ना मला कधी देवेंद्र तिकडे गेल्याचं आठवत, ना मोदी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेलं आठवत. तुमचा महाराष्ट्र द्वेष हा इथपर्यंत भिनलाय. आणि तुम्हाला जे बहुमत पाहिजे, पाशवी बहुमत पाहिजे, ते घटना बदलण्यासाठी हे आता उघड झालेलं आहे. त्यांचं आजपर्यंत कसं होतं 2014 आणि 19ला मोदी बोले आणि जग हाले. आता जग तिकडेच आहे पण मोदीच हलतायत, कारण काहीच चालत नाहीये. जे बोलतायत ते फसतंय. आधी 400 पारचा नारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार. त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले, मांस मच्छीवरती आले, भटकत्या आत्म्यावरती आले. 400 पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाशवी बहुमत का पाहिजे, तर देशाची घटना बदलायला पाहिजे. आणि देशाची घटना का बदलायची? पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे. कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस, त्यांनी देशाची घटना लिहिली. अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा? आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी? चांगलं यांच्या या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना, गोमूत्रधारी हिंदुत्ववादी, त्यांच्या पोटात मोरडा आला. अरे एका ह्या गरीब गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा? आणि त्या श्रीमंतीला तुमची ईडीबीडी काय करू शकत नाही, कारण ती श्रीमंती वेगळी आहे. त्या श्रीमंतीचं मोजमाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये. मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका, ती बदलून टाका. पण याद राखा, भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय, तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात, पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असेल हिम्मत तर घटना बदलण्याची नुसती तुम्ही एक तयारी करून दाखवा. आरक्षण रद्द करणं हे म्हणे आम्हाला मंजूर नाहीये. मग मंजूर नाही, मग 10 वर्षामध्ये दिलं का नाही आरक्षण? जसं केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांच्या केजरीवालच्या बाजूने निकाल दिला, पण यांनी तत्काळ लोकसभेमध्ये एक बिल आणलं आणि पाशवी बहुमताच्या जोरावरती कोर्टाचा निर्णय फिरवलात. मग माझ्या धनगर समाजाचा, मराठा समाजाचा आम्ही सांगत होतो तुम्ही घ्या तिकडे अधिवेशन, आम्ही पाठिंबा देतो, का तुम्ही आरक्षण नाही त्याने दिलं? पण आपण काय केलं हे सांगायचं नाही. शेतकऱ्याचे भाव, शेतीमालाला दुप्पट भाव कधी मिळणार ते माहिती नाहीये.
बरं, एक वन नेशन वन टॅक्स, सगळे एक एक एकच. मी म्हटलं ना, मी माझं माझ्यासाठी, सगळे एकमेव. जो जीएसटी आणलेला आहे त्या जीएसटीच्या माध्यमातून किती छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची पिळवणूक होते तो तुम्ही जाऊन विचारा. म्हणजे अगदी मोदींचे अंधभक्त असतील त्यांना सुद्धा मी सांगतोय, अरे का रे तुमच्या घरामध्ये जेवण नाही जेवत तुम्ही? का तुमच्याकडे काय वेगळं मोदी भक्ताचं कार्ड आहे की हा याने कार्ड दाखवलं की गॅस सिलेंडर फुकटात मिळतो? गॅस सिलेंडर फुकटात मिळतो. तुम्ही कार्ड दाखवले की पेट्रोल तुम्हाला फुकट मिळतं. आणि मग काही वर्षांपूर्वी मोदींच्या सभेमधला एक व्हिडिओ फिरतोय, भाई और बहनों मुझे बताओ पेट्रोल नीचे गया कि ऊपर गया? बोलले होते ना, डीजल नीचे गया कि ऊपर गया, गॅस नीचे गया कि ऊपर गया? आता तुम्हाला कळलं असेल, कारण मला नव्हतं कळलं. जीडीपी वाढलाय म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल वाढले की नाही वाढलं? 15 लाख आले, पण तुमच्या खात्यात 15 लाख नाही आले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो हजारो करोडो रुपये आले. आणि आज जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं मी नाही बोलत. मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत. अजून तुरुंगात गेलेले नाहीत, हे नशीब. कारण कदाचित त्या निर्मलाबाईंचा वशिला असेल. पण हा निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा, ज्याला त्या प्रभाकर जे आहेत प्रकला प्रभाकर त्यांनी नाव दिलं मोदी गेट. इकडे जरा इकडे तिकडे कोणी गाय बोलल्यानंतर ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकतात. पण तिथे निर्मलाबाईंच्या पतीनेच तो पूर्ण मोठा त्यांचा गौप्यस्फोट केलेला आहे. बरं, ते बोलल्यानंतर सुद्धा निर्मलाबाई म्हणतायत की आम्ही परत निवडणूक रोख्यांची योजना आणणार. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास 10,000 रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला. मग मला आता सांगा, मोदीजी म्हणतायत की 70 वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी 2.5 वर्षात केलं. हे तुम्हाला पटते की नाही पटत? अरे कसं नाही, मला पटतंय. कारण काँग्रेसनी 70 वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या? काही शेकड्या असतील. आणि भाजपच्या खात्यात 10,000 कोटी. म्हणजे 10 वर्षात 70 वर्षात काँग्रेसने नाही केलं ते 2.5 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं की नाही दाखवलं? देश कोणी लुटला, काँग्रेसनी का भाजपनी? लुटला ना. मग अशा या देशाच्या लुटारूंना महाराष्ट्र साथ देईल? तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे? तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे की महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवणारा पाहिजे? आणि अजूनही कोणाला जर का खोटं वाटत असेल तर मी आत्मविश्वासाने सांगतो की येत्या निवडणुकीमध्ये भाजपा तडीपार होणार म्हणजे होणारच. इंडिया आघाडीचे 300च्या वरती खासदार निवडून येणार म्हणजे येणारच. कोणाचा विश्वास नसेल, पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. काही वर्षापूर्वी भाजपचे संपूर्ण देशात फक्त 2 खासदार होते. तेव्हा जर का कोण बोललं होतं की भाजपचे आज 2 खासदार आहेत, बघा तुम्ही काही वर्ष त्यांचे 300च्या वरती खासदार येतात की नाही, लोकांनी वेड्यात काढलं असतं. आज मी सांगतो यांचे 300 खासदार आहेत, ते परत 2 खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे 2 कोण निवडून आले पाहिजे तुम्हाला माहिती आहे? हे 2च निवडून आले पाहिजेत. असे 2च आले पाहिजेत, कारण त्यांना दिसलं पाहिजे की संपूर्ण बाकी जेवढे खासदार आहेत ते इंडिया आघाडीचे बसलेले आहेत. द्या उत्तर त्यांना. आणि हा बदल तुम्ही करू शकता, हा बदल करू शकता, नक्की करू शकता. एका बोटाच्या ताकदीवरती तुम्ही या हुकुमशाला गाडू शकता. ही ताकद तुमच्या बोटामध्ये आहे. आणि या बारामती मतदारसंघात जे काही घडतंय हे फार क्लेशकारक आहे. म्हणजे मी बोललो ना, घर फोडणारी सगळी वृत्ती आहे. खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही, कारण लग्नाला जातील
श्रीखंड पुरी पुरणपोळ्या किती खाता बरे? मी 25, मी 50. खातील पितील, हेकर देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. त्याच्यामुळे पुन्हा निवडून येता कामा नयेत. मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे, पण बाजूला आपले कोण आहे? दंगेकर. आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय. आता मोठा चमत्कार करायचा आहे. अरे आहेत ना, आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे. म्हणजे तसा दंगा नाही लोकसभेमध्ये. मग इकडे दंगेकर आहे, सुप्रियाताई आहे, तिकडे अमोल आहे, बाजूला संजोग वगैरे आहेत. सगळीकडे हा पूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा भगवा भगवा, म्हणजे छत्रपतींचा भगवा. सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल. आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की भाजपची वृत्ती कशी आहे. काय काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही, पण अनुभव आल्यानंतर कळतो. आणि म्हणूनही तुम्हाला मुद्दामून गोष्ट सांगतोय. एक मोठा डेरेदार वृक्ष होता. आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही, तर पवार साहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणच आहात तुम्ही. कारण तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे तुमच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही, पण एक शेकडो वर्षाचं झाड होतं, चांगलं मोठा त्याचा बुंदा, मोठा त्याचा बुंदा होता, असा विस्तार होता. पानं फुलं छान डवरून यायची, प्रत्येक सीझनला पानं झडायची, नवीन पानं यायची, फळं यायची. मग झाडावरती काही बांडगुळं होती, काही माकडं खेळायची, काही पक्षी होते तिकडे. पक्षी तर दरवर्षी तिकडे घरटं बांधायचे आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या. पण त्या गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी काय करायचा, यायचा आणि झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा, फर्निचर बनवायचा आणि जणू काही लाकडं मीच केली, लस पण मीच केली, लाकड पण मीच बनवली, असं करून स्वतःचं लेबल लावून बाजारात विकायचा. एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं, पण तो व्यापारी कुऱ्हाड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला. लाकूड तर पाहिजे. सगळे चित्कारायला लागले, पक्षी चित्कारायला लागले, माकडं घाबरली. पक्ष्यानं वाटलं आता या झाडाला किती यातना होत असतील, किती वेदना होत असतील. एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगितलं की अरे दादा, तुला खूप वेदना होत असतील ना रे. झाडाने काय सांगितलं, नाही हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो, पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत, तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे. ही व्यापारी वृत्ती. या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय, तुम्ही तोडू देणार आहात? अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं, चालायला लागलाच म्हणून काय लाथा मारायला लागलास? जर बोट मध्ये सोडलं असतं तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता. या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयेस. कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली, पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि ती माझ्या समोर बसलेली आहे. ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल, ते गॅसचे पुढे जाऊ द्या, सोडून द्या गॅसचे पुढे. त्यांचा गॅस सुटला का खाली येतील. पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही. तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही. मताची किंमत तुमची कोणी ठरवू शकता कामा नये. आणि म्हणून तुम्ही एकच मगाच्या गाण्यामध्ये घेतली ना, तशी एक वज्रमूठ ही मला आवडून दाखवा की हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं, महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला, तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिथे हात, आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा. बस, दुसरं चिन्ह कोणतंही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे तथा रवींद्रजी धंगेकर, संजोगजी वागिरे, डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या सभेप्रसंगी आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय बाळासाहेबजी थोरात, आदरणीय
नानासाहेबजी पटोले, आदरणीय मिलिंदजी नार्वेकर, आदरणीय वाजिदजी मिर्झा, आशिषजी दुआ हे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मान्य सचिनजी आहिर यांचे मनापासून आभार मानून ही सभा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. बॅकग्राऊंड म्युझिक प्लीज. एक निशाणी अभिमानाची, एक निशाणी सामर्थ्याची, एक निशाणी संची, महाराष्ट्राच्या परंपरेची. राष्ट्रवादीला बळकट करूया, देऊया ललकारी. माझे